हेच हार्डवर्क आहे. दिस इज हार्डवर्क. युनिकॉर्न हिमालयन भाऊची युनिकॉर्न आहे. त्याचे भाऊ इकडे बघ. युनिकॉर्न हिमालयन तो रायडर. युनिकॉर्न हिमालयन. I am a rider. Provide. चल याला आपल्याला एक नंबर. मुझे फोन करेगा मैं तुझे वापस पकड़ने के लिए आऊंगा. पण मी त्याला सांगतोय पण त्याला काय नसतं आहे. फक्त भाऊला पोहोचवतो मी त्याला. ठीक आहे बाय बाय. चला बाय. अशा प्रकारे आपण तो साप सोडलेला आहे. तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपले मित्र आलेले आहेत, आपले ईशाद भाई आणि शशी भाई. तर आज आपण चाललेलो एक नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करायला. नवीन ठिकाण म्हणजे प्लॅन करून नाही चाललेलो, असंच फिरायला चाललेलो आम्ही तिघजण. तर पुढे आलो तर भाई लोकांना आपल्याला लागली भूक. भाई लोकांनी मागवली मग मिसळ, त्यांची आवडती मिसळ. दोघं बसले खायला. मी तर स्प्राईट घेतली 21 वाली छोटी आणि बसलो एकट्या पीत. ते काय मिसळ खात होते. मी तर खाऊन पिऊन निघालो आम्ही परत पुढच्या वाटेने. तिथं पुढे जात नाही ते बघा कोण भेटले आपल्याला. 2 भाऊ कसे पळतात आहेत बघा. ऐका नाही जोड एका मागं एक कसे पळतात. ईशाद भाई तर म्हणले पकडा पकडा पकडा. हे गावणार आहेत का आपल्याला ईशाद भाई. पण तरी बघून तर आम्ही आनंद घेतला. थोडंसं पुढे गेलो तर पोचलो की आम्ही आमच्या अड्ड्यावरती म्हणजे आमच्या विलास सरांजीकडे. कारण त्यांनी आम्हाला फोन करून बोलवलं होतं, कुठे येईल तुम्ही आणि माझ्याकडे येता येईल. मग आम्ही काय निघालो ईशाद भाई आम्ही सचे बघा. ईशाद भाई आपले काय कुठल्या डोंगरातून गाडी घालतात तिकडून तिकडं तिकडून इकडं. मी तर बाबा पाठीमागं बसलो होतो आणि त्यांची मजा घेत होतो बाबा. ते नुसते गाडी पळवतात बघा. मी एकटा पाठीमागं बसून त्यांची मजा घेत होतो. ते नुसते म्हणतात इकडं जाऊ का तिकडं जाऊ. ते आपली गाडी पळापळी चालली होती. तिथून पुढं आपण थोडंसं आलो इकडं. मागं पुढं बघितलं की विलास जे आम्हाला हाक मारत होते. विलास जे आपले इकडे थांबलेलेच होते का इकडे आपले कोपऱ्यात थांबलेलेच होते. पण काय लावले इथं गाडी आणि निघालो त्यांच्याकडे चालत. ईशाद भाई म्हणतात थांब मला पण येऊ दे. पण मी काय पुढंच चालू की विलास जिकडे त्यांनी बोलवलं होतं कारण त्यांनी आखलेला होता आपल्यासाठी पार्टीचा मोठा बेत. म्हणून मी बी निघालो तिकडे मग पळत पळत. चला मग मी निघाल्यावरती मग आपली ईशाद भाई काय ऐकतंय ती बी निघालं माझ्या मागं. त्यांना बी गावला रस्ता. चला वरून नाही तर खालून मग निघा. कसं पळते आपलं ईशाद भाई. कसं आहे पुढं चाललंय त्यांच्या पाठी माग एकटाच चाललंय. चलो ईशाद भाई पुढं आणि मी त्यांच्या पाठी माग परत चुकलो आपण गेल. चला येतो ना आता. नंतर फायनल मित्रांनो आपण विलास सरांजीकडे आलो होतो. हे बघा विलास सरांजीने आपल्यासाठी काय नेमकं केलं तर हे बघा मोठा पार्टीचा बेत विलास सरांजीने करूनच ठुलता. शशीबाई आपला डायरेक्ट बसला जाऊन. मी बी म्हणलं आता डायरेक्ट आपण पण बसावं. थोडी विहिरीत पाणी बघावं म्हणलं किती विहिरीमध्ये पाणी. थोडं म्हणलं विलासजी पाणी आहे का विहिरीमध्ये. विलासजी म्हणले जा की बघ जाऊन मारवडी. मग म्हणलं पवूया तर पाणी पाणी तर लय म्हणलं विहिरीमध्ये. मग तर काय आता म्हणलं पवूनच जायचं म्हणलं. आता त्या दोघांना तर माहित नव्हतं पाणी किती काय नाही. पण मी म्हणलं आता यांना दोघांना बी सांगावं विहिरीमध्ये लय पाणी आहे त्याला पवूनच जायचंय. विलासजी बी म्हणले हा चला पवून जाऊ. शशीबाई निशाद भाई बसले आराम करायला. मी विहिरीकडलं पाणी बघून येऊस तर शशीबाई निशाद भाईने बसले की जेवायला लगेच ताटली घेऊन. मला एकट्याला सोडलं. 2 जण बसले की मग मी बी बसलो त्यांच्यात. मग लगेच चला म्हणलं आपलं जेवून घ्यावं. आणि विलासभाई बघा काय म्हणतात आपल्याला हे. पण परत ते काय बोलतात बघा. इमानदार कुत्री गावली गावाला गेले आता नाही का काल. हे बघा मित्रांनो तुमच्याकडे बघायला भेटतो का असला किडा. हे बघा आमच्याकडे काय नवीनच प्रकारचा बाबा. मी तर पहिल्यांदा बघितलेला आयुष्यात पहिला किडा. कसा आहे रंगीबिरंगी अंगावरती लाल काय ते छेड आहे त्याच्यावरती बाबा. पण कसा आहे डेंजर दिसतो का नाही. हा जेवण झालं आपलं पण पाणीच नव्हतं आपल्याला प्यायला. मग काय हे बघा किल्ली मोटर चालू आपली. म्हणलं आता प्यायचं हेच पाणी. म्हणलं बोरचं का व्हाय ना प्यावा म्हणलं. हे बघा आपलं विलास सर तिकडून केलं मोटरला बटन टाकलेलं होतं. इकडून शशीबाई आपला पाणी भरत होता. त्या कोपऱ्यात बघा आपले विलास सर त्या विहिरीतलंच पाणी काढलं भाई मित्रांनो. आणि घेऊन पुढे आलो नाही तर आपले ईशाद भाई गाणे चालू झाले म्हणायला. बघा काय बोलतात.
तर मग इकडे आपले गणेश भाईचं गाणं झालं, इकडे आपले विलास सर कचरा गोळा करत होते. म्हणजे आपण केलेला कचरा आपणच मित्रांनो साफसफाई करून गेलं पाहिजे. तर बघा विलास सर काय म्हणते. आपण जे कामं करतो ते केलेले कामं चांगले असो की वाईट असो, ज्या ठिकाणी आपण करण्यासाठी येतोय ना ते आपण त्या ठिकाणचा असणारा कचरा आपण केलाय कसा साहजिकच आहे. आपला कचरा आपण एवढं आपण चांगलं जर बनवत असेल जेवत असेल तेव्हा आणताना आपल्याला त्रास होत नाही, आणि घेऊन जाताना मोकळा कचरा नेताना कसा त्रास झाला पाहिजे. म्हणून आपण आपल्या सोबत असणारा कचरा इथं न टाकता आपण एखाद्या ठिकाणी डस्टबिन मध्ये टाकू, आपल्या घरी टाकू, पण ह्या ठिकाणी नाही ठेवायचा. हा माझा हेतू आणि उद्दिष्ट नेहमी प्रामाणिकपणे असतो. म्हणजे मी कायम सांगतो गड किल्ल्यावर जाऊ तुम्ही ट्रॅकिंग करा, जे तुम्हाला शक्य होईल त्या ठिकाणी जा, तर तुमचा स्वतःचा कचरा तुम्ही हा नेलाच पाहिजे. काय बघा आता तुम्हाला योग्य वाटत असेल तर इट्स ओके, नसेल तरी काय आपला कचरा आपली जबाबदारी. मी याला सुद्धा घेऊन चाललोय माझ्यासोबत. आमचा कचरा तसे तुला कचरा करून टाकलाय. आमचा सगळा पार्टीचा बेत आम्ही उरकून निघालोच होतो की आला आपल्या कॉल, चला आमच्या घरी नाग निघलाय. मग काय तर का दोस्त बी आला आम्हाला न्यायला, निघालो आम्ही. मग तर आम्ही पार्टी करत असताना आपल्या विलास सरांना आलेला इमर्जन्सी मध्ये कॉल. कशासाठी आला विलास सर आपल्याला? आता नाग पकडण्यासाठी कॉल आलेले आमचे मित्र आहेत सचिन नगरे सर यांच्या घरी नाग निघालाय, तोच पकडाय निघालेलो. बघा मी घरी नाग निघला ते पण आम्हाला पाठीमाग आपले इर्शाद भाई आणि शशी. तर चला मला तिथे गेला दाखवतो ना. हेच हार्डवर्क आहे, तिथं तर हार्डवर्क. युनिकॉर्न हिमालयन भाऊची युनिकॉर्न आहे, त्याचे भाऊ इकडे बघ. युनिकॉर्न हिमालयन रायडर युनिकॉर्न हिमालयन युनिकॉर्न हिमालयन गो हिमालयन गो. हे बघा इथं निघाला होता साप ह्या बोळामध्ये. इथं काहीतरी मला वाटतं साप अडकलेला होता. तो काय बाहेर निघा ना. आपले विलास सरजी बी झाले चालू, इकडे शोधतात त्याला तिकडे शोधतायत, त्यांच्या व्हिडिओतून दाखवतायत बाबा. आणि सगळं पब्लिक जमलं होतं आपल्याला हे साप बघण्यासाठी की विलास सरजी कसं साप पकडतायत आणि काय नाही. आणि आपल्या इर्षाद बाई पुढे मी पकडतो साप मी पकडतो. बघा पुढे जाऊन थांबल्यात. आणि मला काय काम नव्हतं, मी नुसतं व्हिडिओ काढायचा बाबा, इकडून तिकडं तिकडून इकडं. यशात भाई आपलं थांबले बा पुढं, मी करतो व्हिडिओ शूट मी करतो. विलास सर जे तुम्ही पकडा साप विलास सर. आणि पब्लिक बी सगळं साप बघायसाठी थांबलं होतं. विलास सरजी बी आपले चालू झाले बाबा साप पकडायला. मग काय सगळ्या पब्लिकचा व्हिडिओ घेऊन आम्ही बी शेअर करू म्हणत केलं की चालू. विलास सरजी गेले आपले शोधताय सापाला बाबा, कुठे गेलाय निघतरी बाहेर. इकडून तिकडं टॉर्च लावून शोधताय सापाला. साप काय बाहेर निघायचं नाव घ्यायना. मग सगळं काय तवा त्याला इकडं तिकडं शोधत इकडं तिकडं बघत आपले विलास सरजी इकडून टॉर्च लावतात बिळातून बघा, तिकडून टॉर्च लावतात. साप काय बाहेर यायचं नाव निघाना. इकडे शोधला पण तो काय बाहेर निघाना. हे करत झाले आम्हाला संध्याकाळ. हे बघा हे दुसरा दोस्त जो न्यायला आलता तो, त्याला दिसायला लागला अंधारात साप बाबा. समकायच लागला बोलायला लागला. विलास सरजी म्हणायला लागले अरे तुला काहीतरी भ्रम होते नाही, साप दिसतोयच. गेले की आपले विलास सरजी बी तिथं बघायला खरंच दिसतोय का बाबा, बघा त्याचा भ्रम आहे. बघतात इकडून बघतात तिकडून बघतात पण अंधाराच्या ह्याच्यात काय आपल्याला साप दिसाय ना. विलास सरजीने पण बघितलं टॉर्च लावून, साप काय बाहेर निघाय ना. थोड्या वेळात थांबलो तिथंच वाट बघत त्याची सापाची. साप काय बाहेर निघा ना बाबा. का टॉर्च लावली सगळं लावलं पण साप काय बाहेर यायचं नावच घेत नव्हता. मग काय बघितली तुझी त्याची थोड्या वेळ वाट आणि मग निघालो आमच्या पुढच्या. ब्लॉग आहे मित्रांनो, रात्र होत आलेली आहे आणि साप तर निघलेला आहे. म्हणजे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, भारतीय विषारी जातीचा नाग, ज्याला की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय. सायंटिफिक नेम नाजा. विषारी जातीचा नाग आपल्या लोकवस्तीमध्ये घरामध्ये कित्येकदा या दिवसामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला भेटणारच आहेत. पण ज्या ठिकाणी काल साप धरून गेलेलो आहे त्याच शेजारी पुन्हा एकदा साप निघालाय म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलंय. आता साप निघालाय त्यांनी सांगितलंय ह्या बिळामध्ये. हा माणूस आहे ना, हा माठाने एवढा सांगतोय साप निघालाय. Few minutes later. साप आहे ना, साप या ठिकाणी आहे ना. ह्या सापाला कान नसून सुद्धा साप.
ओके, तो जिथं आपण साप पकडायला गेलो तिथं काय आपल्याला साप भेटलेला नाहीये. तर आपण चाललेलो आता मोरगावच्या दिशेने. मोरगावच्या गणपतीला. मोरगावच्या गणपतीचं दर्शन करू आपण. मोरगावच्या गणपतीचं दर्शन करूया. आम्ही निघालोच होतो की आमच्या इर्षद व्हायच्या गाडीत संपलं पेट्रोल. हे बघा कसं पाय लावून चालवलंय बघा. अशी मैत्री पाहिजे. पार मोरगाव पर्यंत बघा पाय लावून नेलं गाडीला, पेट्रोल संपलंय म्हणून. पेट्रोल पंपापर्यंत विलास जी बी काय ना चलो. ते तर म्हणायला लागलं मी मोरगाव पर्यंत नेतो असं पाय लावून, चला म्हणलंय. मग काय लावला पाय, जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत नेलं. थोडस पुढे गेलो की आला आपला पेट्रोल पंप. मग काय टाकलं पेट्रोल पंपामध्ये गाडीमध्ये पेट्रोल. परत तिथून पुढे अंधारात निघालो आम्ही मोरगावच्या दिशेने. हे बघा पोहोचलो लगेच मोरगावला आम्ही. मग मोरगाव काय आमच्यापासून लय लांब नव्हतं. मारली मग एंट्री मोरगाव मध्ये गेलो. मोरगावच्या गणपतीचं दर्शन मोरगावच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी. कसं आहे मंदिर बघा. नमस्कार. आम्ही आलो मोरगावच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी. अष्टविनायक तुम्हाला साहजिकच माहिती असेल. सबंध महाराष्ट्राचं नव्हे तर आपल्या भारताचं आराध्य दैवत. खरं तर मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या अष्टविनायकापैकी प्रथम मानाचा गणपती मोरेश्वर या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलोय. आमचा मित्र आता मोदक घेतोय. मोदक घेऊन गणपतीला वाहण्यासाठी जायचं. मोदक घेऊन गणपतीला दर्शन करायला मोरगावच्या वाटेने का गल्ली बोळातून घातली गाडी आतमध्ये घेऊन या. दर्शन मग आलो मोरगावमध्ये. खूप फोन आल्यामुळे आम्ही चाललोय गडबडीत, कारण तो मगाचा सापडलो होता तो मला तिथं दिसला नाहीये. तो आता परत निघलेला आहे, त्यासाठी आम्ही चाललो गडबडीत. हे बघा गजानन. तुम्ही पण परत एकदा गाणं. हा गाणं म्हणतो कोणतं पण म्हणा, पण म्हणा आहे. आपण जिथं पहिला बोललो ना साप जिथं निघलेला गेला तो परत रिटर्न फिरत, परत त्यासाठी आपण चाललेलो रिटर्न. आपण मोरेश्वर गणपतीचं दर्शन करून आता परत त्या वाटेत तुप्याच्या मार्गेने चला. ओके, तर आपण आपला हत्यार स्टिक साप पकडायचं घेऊन निघालोय विलासराने. मी त्याचा नागाला पकडायला. हे बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. चला इकडे रोड इकडून आहे ना. चलो एवढ्या अंधारात चाललो आम्ही दोघं. नाईटला कॉल आलेला सरांना लवकर ये साप पकडायचा लवकर. तर फायनली मित्रांनो का आपण ज्या सापला बघायसाठी आलो तिथं का हा विटामध्ये आला आपल्याला होता साप. ते आपले विलासरची बी दाखवते. त्या विटामध्ये साप आपल्याला आहे. हा साप काढायचा प्रयत्न चालू होता विलासजींचा. हे बघा आपले विलासजी कसे त्या विटामधला साप बाहेर काढून दाखवते. हो का पाहिलं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढं तो नाग बसलेला आहे. साधारण आता त्या नागाला पकडायचा आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. हे सगळे जेवढे आलेले आहेत ना, हे मला नाही तर सापाला पाहायला आल्यात. मी सगळ्यांच्या परिचयातला आहे. त्यामुळे इथं आता फक्त साप आणि साप आणि साप. जो की त्याचा कलर बघितला ना, कलर तर त्याचा साहजिकच तो साप नाही येतो, तो नाग आहे. त्या नागाचं नाव इंडियन स्पिक्टिकल कोब्रा. आता नागाला पकडता नाही ना, माझी पण मी काळजी घेतली पाहिजे. कारण नाही तर मी साप पकडला तुम्हाला सांगतोय माझ्या हाताला माझ्या चावून घेईल असं व्हायला नको. आणि साप मिठा काढायला लागणार का. फुक करतोय बरं का. कोण येते का विटा काढायला. पण ठीक आहे, मस्करी केली, मीच काढणार आहे.
मोठा आहे ना का दबलाय कसा इटामध्ये तो मोठे कालपेक्षा मोठा आहे रस्त्यात आहे रे पिंट्याव रस्त्याला आडवा गेला ते काय खरा माग काल सकाळ तर दिसते मला कालपेक्षा मोठा आहे कालचा बारीक होता. हा बरोबर गेली समोर पाहणारा हा नाग तुम्ही पहा इंडियन स्पेक्टिकल कोबरा विषारी जातीचा नाग आहे. तिकडे दामाना म्हणायचं ना नागाला खरं तर आता साधारण ह्या नागाची लांबी जर मोजायचं झालं तर 5 फूट भरेल हा नाग. पावणे 5 फूट तर नक्कीच भरेल. ह्या सापाचं विष हे निरोटॉक्सिक असतं, जेणेकरून असा साप तुमच्या लोकवस्तीमध्ये निघलाच तर ह्याचा बॅक साईडचा जो हुड मार्क पाहिला ना खूप चांगला आहे, एकदम भारी दिसायला आहे. काही सापांच्या पाठीवरती दिसत नाही. हे बघा एवढा एग्रेसिव्ह येतो, चावायचा प्रयत्न करतोय पण त्याला आधीच डिस्टर्ब न करता त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललोय. हा साप काल पण या ठिकाणी निघला होता, परत दुपारी आज निघलाय आणि फायनली आज संध्याकाळी तर आपल्याला पकडायला भेटलाय. पण त्याची बॉडी जर पाहिली मित्रांनो खूप दिवसापासून तो वीक वाटतोय मला. त्याला बरेच दिवसापासून खायला भेटलं नाहीये कदाचित, किंवा काय कारण असतं या ठिकाणी त्याला खायला भेटलं नाही किंवा त्याने काही खाल्लं नाहीये. पण त्याची बॉडी जर पाहिली मी तर वीक वाटतोय ज्याला डिहायड्रेशन झालेली बॉडी आहे त्याला. आता त्याला अधिक डिस्टर्ब न करता याच ठिकाणी विटा सोडून देतोय. नाही विटात नाही म्हणजे विटातून पकडून त्याला घेऊन जातोय, जेणेकरून काय आहे हितच राहील, चांगला खाईल पिईल मोठा होईल. तू फ्रुटी खाईल जाळजुळ होईल. बॅक साईडचा हुड मार्क तुम्ही पाहू शकता. जर हात जर साप त्याने जर काय खाल्लेलं असतं, एवढी मोठी नागाची साईज आणि तो नाग आपल्या लोकवस्तीमध्ये राहतोय हा विश्वासच खरं तर कोणाला बसेन असा आहे. कारण एवढा मोठा नाग आपल्या लोकवस्तीमध्ये आलाय. ह्याच्या अगोदर काल हिथूनच साप एक धरून नेलाय, तोही नाग होता. आता पण पकडलेला हा देखील नागच आहे. आणि असा नाग आपल्या लोकवस्तीमध्ये घराच्या शेजारी निघताय. त्यामुळे माझ्या व्हिडिओ मधून मी कायम लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय की बाबा काळजी घ्या. नशीब मी जो काल नाग नेला होता ना ह्याच कुटुंबातील एका जणाला घेऊन गेलो सोडायला. त्यांना वाटलं असतं हिथंच कुठं सोडलाय तेव्हा झालाय की काय. हा त्याला होता पण एवढा स्पष्ट होता, त्याला खूप अस्पष्टच होता. पूर्ण बाहेर दिसायला हा एवढा अग्रेसिव्ह आहे. तर आपण काय करू, पकडलेला नाग हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे नक्कीच. आणखी तुम्हाला सांगायचं झालं हा साप निरोटॉक्सिक याचं पॉइझन असतं. हा जर साप चावलाच तर ज्यादा काय काळजी करायची गरज नाहीये. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आणि त्याला स्नेक अँटीव्हेनम म्हणजे सापाच्या प्रतिविषापासून तयार केलेलं औषध असतात. तेच एकमेव औषध आहे जगामध्ये. सर्पदंश झाल्यानंतर अंगारा दुपारा जडीबुटी किंवा मंत्र तंत्र मी तो अजिबात चालत नाही. दूध का चुप कर तुझाची हिरवं कुंकूच्या आणि दुश्मन नगी नसली तुम्ही हिरवं कुंकू. बरेच वेळेस मित्रांनो सांगा अनेक वेळेस साप पकडायचा गेले 15, 16, 17 वर्ष झालं. विविध सापांच्या जाती घोणस म्हणत पुरुषांना नाग कित्येकदा अजगर सुद्धा साप पकडताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. आपण त्या सापाला मारतो, मारलेल्या सापाला आपण काही लोक जाळत नाहीयेत म्हणून त्याच्या वासाने देखील ते साप आपल्या लोकवस्तीमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे कोणताही साप असेल कोणताही नाग असेल तर त्याला तुम्ही जर मारला नाही किंवा सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिला तर कित्येक दिवस तो साप तुमच्या घराच्या दिशेने येणार नाहीयेत. आणि ह्या दिवसामध्ये प्रामुख्यानं नागाच्या प्रजाती किंवा धामण रॅट स्नेक हे साप तुम्हाला जुळे जे तुमच्या लोकवस्तीमध्ये घरामध्ये पाहायला भेटणार. त्यामुळे एखादा साप असेल, एखादी धामण असेल, एखादा नाग असेल तर त्याला कुणीही पकडायचा किंवा सोडायचा प्रयत्न करू नका. आता या सापाला मी त्याच्या शेजारी बसतोय पण त्याला मी सोडून दिलेला आहे तरी तो मला चावायचा प्रयत्न करत नाहीये. ह्याच्या मागचं कारण आहे की सापाला खरंच कान नसतात, सापाला ऐकायला येत नाहीये सापाला. त्यामुळे मी एवढ्या मोठ्याने बोललो तरी त्याला काही फरक पडत नाही. पण हलणाऱ्या वस्तूवरती साप चावण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरण हा माझा पाय जो हलतोय त्या पायावरती तो चावायचा प्रयत्न करणार होता. ते फक्त माझा पाय हलतोय म्हणून तो पायाला चावायचा प्रयत्न करणार. मी एवढ्या त्याच्या जवळ बसतो तरी त्याला माझ्या आवाजाचा त्याला काही संबंध नाहीये. पण मला एवढं माहिती आहे की माझा आणि त्याचा अंतर तो मला कितपर्यंत जाऊ शकतो. एवढा डिस्टन्स हे मला माहिती आहे म्हणून मी त्याच्या एवढ्या जवळ बसलोय. म्हणजे सांगायचं फक्त एकच होतं की साप तुम्हाला दिसलाय म्हणून तो साप तुमच्यापर्यंत येणार आणि तुम्हाला लगेच चालणार आहे असं नाही. आता हलणारा माझा हात हलतोय, हलणाऱ्या हातावरती तो त्याचा
टार्गेट आहे. मी ज्या दिशेला हात फिरवत त्याच दिशेला तो फिरवत. मी हात पुढे घेतला की तो माझ्या हाताला चावायचा प्रयत्न करत. पण असं गोष्टी करण्या अगोदर तुम्हाला त्या सापांबद्दलची पूर्ण प्रॉपर माहिती पाहिजे. आता पकडलेला साप आपण पहिला आपण गर्मीमध्ये भरूया आणि त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी नेऊया. एक इर्षाद आता तिथनं व्हिडिओ स्टॉप कर आणि एक थंबनेलला एक फोटो काढ. माझा ऐक ना, तिथनं गुड मार्क मी त्याच्याकडे बघतोय. स्टोरीला एक फोटो घ्यायचा फक्त. खाली बस की नुसता हात घे, येऊ. बस आतनं. खाली बस खाली बस खाली बस. गुड मार्क कसा दिसतोय? हा. थांबा. हा. फायनल मित्रांनो आता त्या सापाला आपण करूया पहिल्यांदा. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. स्थानिक लोकांच्या आपण याबद्दलची सगळ्यांची प्रतिक्रिया किंवा काय एवढा सगळ्या परिसरामध्ये एवढा एकच व्यक्ती आहे की धाडसाने कुठेही जरी नाग निघू साप निघू कधी रात्री तुम्ही 1 वाजता 2 वाजता जरी कॉल केला तरी हक्काने येणारा माणूस आहे. आणि माझा एक प्रेमाचा आणि जवळचा व्यक्ती म्हणून सांगणे आता ह्याच्याकडून बघितलं तर मादी माझ्यासाठी महत्वाचं परवा दिवशी आम्ही बोलावलं होतं साप पकडण्यासाठी. ठीक आहे ते तिथं ब्लॉक करतो. ओके तर मित्रांनो, ज्या कामासाठी आपण इकडे आलो ते काम झालेलं आहे. बघा पकडलाय आपण. सर कसं वाटतंय पकडून? नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला तर भारीच वाटतंय. भारी नाही पण आमची इथं फाटत होती, तुम्ही पकडत होता तरी ते बघूनच कसं तरी बघत होतं. काळीच आज तर काळीच फाटलं म्हणलं. भीमा सर तुम्ही तर फुल आरडी म्हणजे सांगू शकत नाही, मित्रांनो एक्सप्लेन करू शकत नाही. समोर होतो तर असं वाटत होतं की जसं काय आयुष्यभर काय होतं सांगू तुम्हाला. भीमा सर तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का हो काय? तर तो साप बघा तुम्ही केवढा मोठा. दाखवा मी सर तेवढा साप दादा बघा तो. एवढी मोठी ऍडव्हेंचर करतात भीमा सर, मानलंय त्यांना खरंच. एवढे तुम्ही धैर्य कसं आणता म्हणजे मनातून म्हणजे कसं करताय? पहिल्यापासून शरीरच असं बनलंय व्यसन करायचं नाहीये. बस व्यसन नाही केलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. तर मित्रांनो तुम्ही यांचं बघून काय असं ट्राय करू नका. एक्सपिरियन्स असेल तर करा, नसन एक्सपिरियन्स तर भीमा सरांकडे घ्या. या ट्रायलला त्यांच्याकडे ते शिकून तुम्हाला साप पकडायचं. हे बघा आमच्यासोबत 2 जण होते, हे 2 पण होते पकडायला. त्यावेळेस आहे का रांजणी तर मित्रांनो हा आपण पकडलेला साप जो होता फायनली तर आता आपण पकडला जो साप होता ना, जो विषारीचा नाग आहे त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला आणि फणा मस्त काढते. तो पण काढलं तर फणा काढूनच बाहेर येणार आहे मित्रांनो. मिस करू नका. हा आपल्याला आपण सोडलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला शेअर करा. मित्रांनो मुझे फोन करेगा मैं तुझे वापस पकडने के लिए आऊंगा. पण मित्रांनो मी त्याला सांगतोय पण त्याला का नसता येत फक्त भावना पोहोचवतो मी त्याला. ठीक आहे, बाय बाय.
बाय. अशा प्रकारे आपण तो साप सोडलेला आहे. हा, सर का? तर तिकडे हे कर ना काय तुम्ही तर तो जंगलाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यात आलेला आहे. बघा कच्ची चलो अब हम चल पड़े अपने घर की तरफ. चलो रात के कितने बजे 11 इतने टाइम तो छोड़ दे अपने रात के